म्हणजे आपल्याला आपल्याला फक्त महात्मा गांधीजींची दांडी मार्च माहिती आहे. पण त्यांनी असं सांगितलं होतं की जहा जहा पे समंदर है वहां पे जाओ और हा जो आहे ना मिठाचा कायदा तो मोडा. मग शिरोडा कुठे आहे? शिरोडा कोकणामध्ये आहे. कोकणामध्ये कुठं बघा? वेंगुर्ल्यास उतरून सत्याग्रह शिरोड्यास. म्हणजे वेंगुर्ला इज अ प्लेस इन सिंधुदुर्ग विच इज इन कोकण, राईट. आणि शिरोड्यास पायी जायचं आणि तिथं मिठाचा कायदा मोडायचा होता. बघा हेच नाही. मग याचाच अर्थ असा नाही की फक्त एवढेच कायदे मोडले होते, याच्यात अजून बाकीच्या गोष्टी आहेत. की जंगलामध्ये जायचं आणि गवत कापायचं, जंगल में जाओ घास काट के आओ. जंगलात जायचं लाकडं तोडायची. म्हणजे जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडायला सुद्धा परमिशन नव्हती. त्याचा सुद्धा कायद्याचा भंग करायचा. सगळ्या प्रकारचे कायदे मोडायचे. हा होता सिव्हिल डिसोबिडियन्सचा अजेंडा. ठीक आहे. शल आय मूव्ह? थँक्यू आदिती सांगितल्याबद्दल. आपण रेकॉर्डिंग चालू नव्हतं केलं. तुम्ही लक्ष ठेवू जा बरं का पोरांनो. पुढचा आहे खानदेशचा सत्याग्रह. खानदेश म्हणजे कोणता प्रांत? खानदेश म्हणजे धुळे, जळगाव आणि नंदुरबार. हे तीन जिल्हे खानदेशमध्ये येतात, राईट. पूर्व आणि पश्चिम खानदेशातील जिल्ह्यांनी सत्याग्रहात मोहिमेत सहभाग घेतला. पूर्व खानदेशात कायदे मजकूर 175. काही काही लक्षात ठेवू नका, सोडा. काही नाही. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सत्याग्रहाचा महत्वाचा लीडर महत्वाचा असतो. उदाहरणार्थ यवतमाळला म्हणलं तर बापूजी आणे. बापूजी आणे यांनी गवत जंगलामध्ये जाऊन गवत कापून आणलं होतं. कोणी पाण्याच्या हंड्याचं बरंच वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह केले होते. आणि हे एक्झामला क्वेश्चनला तुम्हाला विचारतील. एवढं लक्षात ठेवा, शिरोडामध्ये झाला आणि खानदेशमध्ये झाला. वडाळाचा राहिला, वडाळा. मुंबई प्रदेशच्या काँग्रेसच्या वतीने वडाळा येथे मिठागारवर सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम ठरला होता. 17 मेला सत्याग्रही वडाळ्याला पोहोचले. वडाळा प्लेस इज इन मुंबई, माहिती आहे सगळ्यांना. वडाळा, राईट. शिरोडा कुठे? कोकणामध्ये. सिंधुदुर्ग. पोलिसांनी लाठी हल्ला करून सत्याग्रह करण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. परंतु दिवसभर स्वयंसेवकांनी तुकड्या तुकड्यांनी सत्याग्रह केल्यामुळे त्यांना पकडण्यात आले. वडाळ्यातील ही मोहीम 1 जून 1930 पर्यंत चालू होते. म्हणजे आपल्याला माहिती 1930 मध्ये चालू झालेला सविनय कायदेभंगामधला शिरोडा, वडाळा, दांडी या तीन ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला होता. ठीक आहे. क्लिअर? डाऊट असेल विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा. पण सोपं आहे खूप. प्लेसेस लक्षात ठेवा. शिरोडा झाला, वडाळा झाला, खानदेश झाला. आता पुणे जिल्ह्यातील म्हणजे ज्या जिल्ह्यात आता आपण बसलोय त्या जिल्ह्यामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळीचं स्टेटस काय होतं? व्हॉट वॉज द स्टेटस ऑफ सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट इन पुणे डिस्ट्रिक्ट? पुणे जिल्ह्यातील लोक लक्षात ठेवा बरं का, नाव महत्वाचं. ज्याला हायलाईट करत तेवढं लक्षात ठेवा. आणि तेच नोट्स पण बनवा बरं का. मेक युअर ओन नोट्स. बिकॉज ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन सगळे व्हिडिओ पाहणं पण शक्य नसतं. तुमच्या नोट्स तुमच्याजवळ पाहिजेत. याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे, हरिभाऊ तुळपुळे, वासुकाका जोशी, कोसंबी, केशवराव जेदे इत्यादी होते. बाळूकाका कानिटकर, हिरोडीकर, फाटक इत्यादी परिषद हे सोडा. महत्वाचे कोणते नाव आहेत माहिती आहे का? केशवराव जेधे, काकासाहेब गाडगीळ हे पुण्याचे खासदार होते. त्यांची लक्षात ठेवा. देवगिरीकर, एस एम जोशी, नागगोरे हे 2-3 नावं जरा मी परत एकदा हायलाईट करतो. कोणती कोणती नावं? बघा नाव कोणती? केशवराव जेधे, राईट. तर काकासाहेब गाडगीळ, त्याच्यानंतर युथ लीगचे एस एम जोशी, नाग गोरे आणि खाडीलकर यांनी पुणे जिल्ह्याबाहेर जाऊन कुलाबा म्हणजे रायगड. इट वॉज अ ओल्ड नेम, रायगड को कुलाबा बोलते थे. ठाणे या जिल्ह्यात जाऊन प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी विरा शिंदे आणि एस एम जोशी यांना 6 महिने कारावास द्यावा लागला. ही दोन लक्षात ठेवायला हवं. विठ्ठल रामजी शिंदे आणि एस एम जोशी यांना 6 महिने कारावास भोगावा लागला. दीज पीपल वर फ्रॉम पुणे. आणि ते कुठे गेले? कुलाबाला गेले. ठाण्याला गेले. का गेले असतील तिकडं? मिठाचा कायदा मोडायला. बरोबर ना? रायगडला पण आहे ना समुद्रकिनारा. एकच टार्गेट होतं की सविनय कायदेभंगामध्ये विधायक मार्गाने सरकारचे कायदे मोडून त्यांची मुस्कटदाबी करणे, अशा प्रकारे एक होतं. ठीक आहे. करू क्लिअर? नावं लक्षात ठेवताल? काकासाहेब गाडगीळ, एस एन जोशी, नाग गोरे, खाडीलकर, केशवराव जेदे कुठे गेले? कुलाबा आणि ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी ते केलं. ओके चलो लेट्स मूव.
सातारा महत्वाचं आहे बरं का. नाव, जिल्हा आणि त्या माणसाचं नाव लक्षात ठेवा. सातारा जिल्ह्यामध्ये कोण होतं? हा प्रश्न एमपीएससी 2013ला विचारला होता. साताऱ्यातील बेळाशी गावात जंगल सत्याग्रह झाला. सातारा डिस्ट्रिक्ट में बेळाशी, इट्स अ होम, इट्स अ विलेज. आणि त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. जंगल सत्याग्रह म्हणजे जंगलामध्ये जायचं, जंगल में जाने का और वहां से लकड़ी काट के लाने का. मतलब त्यावेळेस तो इट वॉज अ क्राईम, तो एक काय होता, गुन्हा होता. की जंगलामध्ये जाऊन अगर आप लकड्या काढतो, इट वॉज अ क्राईम. तरी सुद्धा ते तो लोकांनी केलं. नाव लक्षात ठेवा, सातारामध्ये बेळाशी या ठिकाणी. त्याच्यानंतर एक झाड आणून ते भर चौकात ठेवून त्याच्यावर राष्ट्रध्वज फडकवला. बिळाशी शिरून पोलिसांनी तो झेंडा ताब्यात घेतला. नाव काय बघा? राजूताई कदम या स्त्रीला मार खावा लागला. राजूताई कदम हा प्रश्न सुद्धा एमपीएससी विचारलेला आहे. नाव काय होतं? मुलीचं नाव राजू असतं का? पण इथं होतं. राजूताई कदम या महिलेने बिळाशी येथे सत्याग्रह केला. जंगलातून एक लकडी लेके आई, उसपे नॅशनल जो आपला फ्लॅग आहे तो लावला आणि सत्याग्रह केला. परंतु तिने ते झेंडा सोडला नाही. उसको पीटा गया, फिर भी उसने झेंडा नीचे नाही रखा. लढ्याचे नेतृत्व कोणी केले? 39 जणांना पकडण्यात आले. 1942 साली प्रति सरकारचे नेते होऊन गाजले क्रांतिसिंह पाटील, हे महत्वाचं नाव आहे. प्रति सरकार म्हणजेच काय? क्रांतिसिंह नाना पाटीलचं पत्री सरकार आणि प्रति सरकार असं म्हटलं जातं. हे 1930च्या लढ्यात सहभागी होते. आपल्या रोखठोक भाषणांनी त्यांनी सातारा जिल्ह्यातच नव्हे, पुणे जिल्ह्यातील सासवड, हे माझं होमटाऊन, इथलाच मी, हे माझं जन्मगाव, पुणे जिल्ह्यातील सासवड भागातही जागृती घडून आणली. समजलं? म्हणजे कुणी? क्रांतिसिंह नाना पाटील, हे कुठले? सातारचे होते. नाव कोण लक्षात ठेवा? राजूताई कदम, राईट. त्याच्यानंतर कुठं झाला? बेळाशी. चार हायलाइट केले, लक्षात ठेवा. साताऱ्यामधील बेळाशी या ठिकाणी सत्याग्रह झाला. कुणी केला? लोकांनी केला. काय केलं? जंगलात जाऊन, जंगलात जाऊन त्यांनी लाकूड आणलं आणि त्याच्यावर त्यांनी काय लावलं होतं? झेंडा फडकवला होता. राजूताई कदम. क्लिअर? द्यायचं पुढं? समजलं निकिता? ठाणे सत्याग्रह. मग सातारा, राजूताई कदम, जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग. राजूताई कदम, सातारा. बेळाशी लक्षात ठेवा. बेळाशी हे विलेज आहे साताऱ्यामधलं. ठाणे सत्याग्रह. ठाणे जिल्ह्यात कुठं झाला? उंबरगाव. लक्षात ठेवायचं, उंबरगावला झाला. रुको जरा. ओके ठीक आहे, रुकते जरा. उंबरगावला, ठाणे जिल्ह्यातील उंबरगावला 5 मेला मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कुणी केलं? नाव लक्षात ठेवा. नानासाहेब देवदेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय. नावं लक्षात ठेवा, दोन नावं लक्षात ठेवा. नानासाहेब देवधेकर आणि कमलादेव चट्टोपाध्याय यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. एकूण 10,000 लोक हातात पाण्याची मडकी घेऊन, पाठ करा, स्टार करा, गोल करा, चौकोन करा, घेऊन समुद्र किनाऱ्याकडे गेली होती. डहाणू तालुक्यातील चिंचणी, याला अंडरलाईन करा, चिंचणी, बोर्डी आणि डहाणू या ठिकाणी मिरवणुका काढून लोकांनी मिठाचा कायदा मोडला. श्यामराव पाटील हे दांडी यात्रेतही सामील झाले होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती लोक दांडी यात्रेत होते पोरांनो? किती होते? 13 होते. 13. त्याच्यामध्ये कोण नाव होतं? श्यामराव पाटील. लक्षात राहील? क्लिअर? ठाण्यामध्ये उंबरगावला झाला. लोकांनी काय केलं? पाण्यात, हातात पाण्याची मडकी घेऊन समुद्र किनारी गेले. झालं की सांगा बरं का. हे लिहून घ्या, परत परत त्याला वेळ देऊ नका. किंवा अंडरलाईन करा, चौकून गोल काही करा, परत परत तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायला गरज नाही पडली पाहिजे. डन. डन डन. करू क्लिअर? चिरनेर याच्यावर, चिरनेर. पनवेल माहिती आहे सगळ्यांना? कुठे आहे पनवेल? रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल आहे. इ- हा?
हा तेच की तिकडच आहे ना रायगड. महाड रायगडमध्येच आहे ना. 12-13 मैलावर चिरनेर गावातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी गोळीबार केला. मामलेदार 3 पोलीस आणि 1 वनसंरक्षक चौघे ठार झाले. दंगल करणे, खून करणे, दरोडा घालणे या 47 जणांवर खटला भरला. गुप्ते, रास्ते, बेदक, खरे, बेडेकर 11 जण मामलेदार खुनाचा कट ठरवण्यात आला आणि शिक्षा ठरवण्यात आली. चिरनेरचा सत्याग्रह महत्वाचा काय कारण याच्यामध्ये इंग्रजांना मारलं होतं, मारून टाकलं होतं. किती लोक होते ते? मामलेदार म्हणजे कोण? तहसीलदार, माहितीये ना. पहिले त्याला मामलेदार म्हणायचे. 3 पोलीस होते आणि एक काय होता? वन अधिकारी होता, वन संरक्षण होता. लक्षात राहील चिरनेरच्या सत्याग्रहामध्ये 47 जणांवर खटला भरण्यात आला होता. नावं लक्षात ठेवू नका, ठेवता आली तर ठेवा. बघा तुमच्या याने. करू क्लिअर? 1 मिनिट. डन. हो आता हा सर. व्यक्ती ना बाबू गेनू, याच्यावर क्वेश्चन आलेलं आहे. बाबू गेनू सविनय कायदेभंगामध्ये त्यांनी ट्रकच्या पुढे आत्महत्या केली होती. म्हणजे परदेशी मालाचा ट्रक पुढे चालला होता, तो ट्रक त्याने अडवायचा प्रयत्न केला, सरकार ऐकत नव्हतं, ट्रकच्या पुढे झोपले, ट्रक अंगावरून गेला आणि बाबू गेनूचा मृत्यू झाला. काय बाबू गेनू? आपल्या विधवा आई सोबत राहून मोलमजुरी करणारा बाबू गेनू पुणे जिल्ह्यातील कुठे होते? आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ. लक्षात ठेवा, याच गावचा रहिवासी होता. काँग्रेसचा स्वयंसेवक होता. मुंबई शहरातील वाळवा देवीच्या हनुमान रस्त्यावर म्हणजे कुठं झालं हे सगळं? पुण्यात नाही झालं बरं का. ते पुण्यातले होते, पण झाले कुठं? मुंबईमध्ये. कापड्याने भरलेला ट्रक 12 डिसेंबर रोजी आडवा झाला. त्यातच ट्रक अंगावर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. लोक संतापले. अंत्ययात्रेस 20,000चा जमाव होता. सोलापूरच्या मुंबई हे हे विचारणार नाहीत का पे अंत्यसंस्कार किया, पण लक्षात ठेवा. ते कुठले होते प्रॉपर? महाळुंगे पडवळ. कुठे येते? पुण्यामध्ये. कुठं मृत्यू झाला? मुंबईमध्ये. कुठं? वाळवा देवीच्या हनुमान रस्त्यावर. ट्रक समोर आडवे झाले, ट्रक वरून गेला आणि डाईड इन दॅट. ओके, चला क्लिअर. लिहिताय? लिहिताय? लिहा. झालं की डन म्हणा. डन डन डन. चलो, पूर्वा झालं का? पूर्वा कुठे गेली? ठीक आहे, क्लिअर करतोय मी. चला, बाबू गिनू लक्षात ठेवताल? पुढे बघा. दही हंडा सत्याग्रह. दही हंडी नाही बरं का, दही हंडा. दही हंडा सत्याग्रह. आता काय प्रकार आहे? आपल्याला दही हंडी माहिती आहे, गोविंदा गोपाला माहिती आहे ना, की दही हंडी काय प्रकार आहे? अकोला जिल्ह्यातील दही हंडा या गावामध्ये, म्हणजे दही हंडा इज द नेम ऑफ अ विलेज. कुठे येते? अकोला जिल्हा. अकोला कुठे? विदर्भमध्ये. तुमच्या इकडं नाही, तुमचं मराठवाडा ना, हिंगोली ना. हा, तर अकोला जिल्ह्यातील दहिवडा या ठिकाणी खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या. कसल्या विहिरी होत्या? खाऱ्या पाण्या. आणि आपल्याला माहिती आहे, जहाँ पे खारा पाणी होता है ना, वहां पे हम क्या कर सकते हैं? काय करू शकतो आपण पोरांनो? मी व्हिडिओ बंद करू का? चालेल का? हो सर. हा, आपण काय करतो, खाऱ्या पाण्याच्या विहिरीमध्ये आपण काय करतो, मीठ बनवू शकतो. जसं समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं जो जो ज्याला आपण सॉल्टी वॉटर असतं, तर मग त्याच्यावर मीठ बनतं. ते या अकोला जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये खाऱ्या पाण्याची विहीर होत्या, तिथे मीठ तयार करण्यावर कायदेभंग करण्याची योजना राबवली. मुळशी सत्याग्रहातील नेते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. पाठ ठेवायचं नाव.
पाठ ठेवा, चौकोन करा, गोल करा, त्रिकोण करा, आयत काढा, कुणबी लक्षात ठेवा. बापूसाहेब बुड्डे नाही बुद्धे यांच्या नेतृत्वाखाली विहिरीतून पाणी काढून मीठ बनवण्यात आले. नाव लक्षात ठेवा. अकोला सत्याग्रह नाव काय लक्षात ठेवा. बापूसाहेब सहस्रबुद्धे. राजूताई कदम सातारा बेडाशी. हे असं कसं करताय. वर्धा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते दही हंड्याला गेले होते. दही हंडा, इट्स नॉट दही हंडी. दही हंडा इज द नेम ऑफ अ गाव, लक्षात ठेवा. राईट. मिठाच्या पुड्याचा जाहीर लिलाव करण्यात आला. कुणी केला. नरहर केसरी नरकेसरी काय नाव अभ्यंकरांनी मिठाच्या पुड्याचा लिलाव केला. मिठाच्या पुढे लिलाव केला म्हणजे काय, एक प्रकारे तो हे होता, कायदेभंग होता. पुढे बघा. लोकनायक काय नाव आहे दुसरं, हे सगळे महत्वाचे बरं का. बापूजी आने यांनी मिठाच्या पुड्यांचा लिलाव केला. म्हणजे कुणी कुणी लिलाव केला मिठाच्या. लिलाव म्हणजे काय, बेचना. त्याला आपण म्हणतो ना की बोली लावतात. नरहर नरकेसरी अभ्यंकर आणि बापूजी आने. तर अकोला जिल्ह्यातील दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे, ब्रिजलाल बियाणी, बिर्याणी नाही बरं का, बियाणी यांनी कायदेमंडळ चळवळ राबवली. मोठमोठ्या सभा घेणे, मीठ विक्री करणे, कायदा मोडणे ही कार्ये अकोल्यात झाली. बुलढाणा जिल्ह्यातील गावागावी कायदेमंडळ अवैध मिठाची विक्री होऊ लागली. हे बुलढाण्यात पण काय केलं, जाऊन काय करायचे लोक, आपल्याला आणलेला अवैध, अवैध म्हणजेच काय, इलिगल मीठ असं ते विकायला सुरुवात केली. नाव लक्षात ठेवा. दहीहंडा सत्याग्रह कुणी केला. दहीहंडा गावामध्ये झाला बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. मिठाच्या पुढेचा लिलाव कोणी केला, अभ्यंकर आणि बापूजी आणे. हे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे परीक्षेला. करू का क्लिअर. लिहिलं का. करू क्लिअर. करतो क्लिअर चला. पुसद. पुसद आहे यवतमाळमध्ये. आता अकोला झालं. अकोल्याच्या नंतर काय घ्यायचं, पुसद. पुसद हे गाव आहे कुठं, यवतमाळमध्ये. पुसद जवळच्या आरक्षित जंगलातील गवत 10 जुलै 1930 ला बापूजी आणि यांनी कापून 11 स्वयंसेवकांनी कायदा मोडला. म्हणजे जंगलामध्ये जो गवत असतं ना, जंगल में जो गवत होता आहे, त्या गवताला कापायचा सुद्धा अधिकार कुणाला लोकांना नव्हता. म्हणजे ती सरकारची मालमत्ता होती. आणि जर तुम्ही मानताय ते काम करताय, तुम्ही कायदा मोडताय, तर ते कायदा मोडायचं काम कोणी केलं, बापूजी आणि यांचे किती लोक होते, 11 व्हॉलेंटियर्स होते. त्यांनी हे केलं. कुठे केलं, पुसदच्या आरक्षित जंगलात. आरक्षित जंगल म्हणजे काय, रिझर्व्ड फॉरेस्ट असतं, त्याला आपण म्हणतो आरक्षित जंगलात केलं. आने यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली. डॉक्टर मुंजे यांनी असा सत्याग्रह केला, त्यांनाही शिक्षा देण्यात आली. जंगल सत्याग्रहाचे लोण कुठे कुठे, तळेगाव, वडाळी, खामगाव, बुलढाणा, चांदा, भंडारा याच्यात. जंगल सत्याग्रह लक्षात ठेवा. मिठाचा सत्याग्रह झाला, जंगल सत्याग्रह झाला. जंगल सत्याग्रह कुठं झाला, पुसद. पुसद पुढे यवतमाळ डिस्ट्रिक्ट. कुणी केला, बापूजाने केला. किती लोक होते, 11 होते. किती महिने शिक्षा झाली, 6 महिने झाली. अकोल्यामध्ये कोण होते, बापूसाहेब सहस्रबुद्धे. आणि मिठाच्या पुढ्यात लिलाव कोणी केला, बापूजी आने आणि नरकेसरी अभ्यंकर. पाठ ठेवायचं, रटलो. करू क्लिअर. आता तुम्हाला माहिती आहे, सविनय कायदेभंग झाल्यानंतर ब्रिटिशर्स प्लेड वन इम्पॉर्टंट कार्ड. की तुम्हाला सांगितलं सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. आणि सायमन कमिशन मध्ये एकही काय नव्हता, भारतीय नव्हता. आणि सायमन कमिशनचा उद्देश काय होता, की भारतीयांना घटना निर्माण करायची, तर आम्ही करून देऊ. तर ते म्हणजे तुम्ही सगळे गोरे लोक, आमचा एकही इंडियन नाही, आमचा विरोध आहे. मग सायमन गो बॅक नारा कोणी दिला, भारतीय जनतेने दिला. लोकमान्य लाला लजपतराय यांचा त्याच्यात मृत्यू झाला लाठी हल्ल्यात. त्यांचा बदला म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. आता हे सगळं त्याच वेळेस चाललंय 1930चा सविनय कायदेभंग. आणि या महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला घाबरून फायनली त्यांनी सांगितलं की वी आर गोइंग टू थिंक अबाउट युअर डिमांड्स. आणि ते आपण कुठे करू, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस. म्हणजे इंग्लंडमध्ये
गोलमेज परिषद आहे. गोलमेज म्हणजे काय? राऊंड टेबल, गोल असा टेबल असतो. त्याच्यावर सगळ्यांनी बसायचं. त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर नाही बसायचं, खुर्च्या घेऊन बसायचं आणि डिस्कशन करायचं. तर त्याला कोण कोण गेलं होतं? आंबेडकर गेलते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तीनही गोलमेज परिषदेला हजर होते. महात्मा गांधी त्यास विरोध केला आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात करार झाला. कोणता करार झाला 1932 मध्ये? पुणे करार. पुणे करार झाला. हे माहिती आहे आपल्याला, आपण बोलू याच्याबद्दल, खूप डिटेलमध्ये बोलू याच्याबद्दल. पुणे करार खूप फेमस आहे. या कराराद्वारे अस्पृश्यांना राखीव जागा देण्यात आल्या. ऍक्च्युली लॉर्ड आयर्विनचं म्हणणं होतं, त्याला रॅम्सो मॅकडोनाल्डने सांगितलं होतं की आम्ही काय करू तुम्हाला ना, आम्ही तुम्हाला मतदारसंघ देऊ, मतदारसंघ. पण आंबेडकरांचं म्हणणं होतं की मतदारसंघ पाहिजे. महात्मा एम के गांधी म्हणायचे की आम्हाला तसं करून चालणार नाही, इसमें हिंदू समाज में दो पार्ट बन जाएंगे. आपण तसं काय करू, तुम्हाला रिझर्वेशन देऊ ना, राखीव जागा देऊ. जास्त दिल्या. 1933 नंतर हरिजनांच्या उद्धारासाठी कार्य ठेवले. म्हणजे महात्मा गांधीजी 1933 नंतर त्यांनी पूर्णपणे कुठं वाहून घेतलं? हरिजन म्हणजेच काय? दलितांच्या सेवेला वाहून घेतलं. आणि हरिजन बोलायचे हे महात्मा गांधीजींना, सॉरी, आंबेडकरांना आवडायचं नाही. त्याचे डोंट कॉल अस हरिजन. हरी म्हणजे अरे, हरी म्हणजे देवाची लेकरं तुम्ही. देवाची का? आम्ही माणसं नाहीत का? देवाची लेकरं बिकरं काय नाही, आम्ही साधी माणसं आहेत, आम्हाला माणसाप्रमाणे वागणूक द्या. सो आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचं कायमच विचार भिन्न होते या बाबतीत. समजलं? क्लिअर झालं? म्हणजे गांधी युग संपलं पोरांनो या ठिकाणी. म्हणजे इथं म्हणजे थोडं म्हणजे 1933च्या नंतर गांधीजी कुठंच नाही आहेत. ते फक्त आले कुठं? हरिपुरा अधिवेशनामध्ये, जेव्हा पट्टाभी सीतारामय्या त्यांचा माणूस पाडला. कुणी? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. तेव्हा ते म्हणले मी नाही खेळणार, जा. असं कुठं असतंय का? माझा माणूस कसं काय पाडला? तर तो डाव पडला. म्हणजे मला नाही काँग्रेसबरोबर काम करायचं, मी आपला बाजूला होतो. मग ते काय करायचं, एक प्रकारचं ब्लॅकमेल केलं. आणि मग सुभाषचंद्र बोस बोलले की ठीक आहे, मी स्वतः जातो. आणि सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. मग पुढे आझाद हिंद सेना वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे. ठीक आहे, पुढे बघा. नंतर डायरेक्ट गांधीजी आले कधी? 1942ला. 1942ला कोणती चळवळ होती? कोणती चळवळ? त्याला क्विट इंडिया मुवमेंट म्हणतो. चले जाव. नारा कोण दिला? चले जाव. दोन नारे होते, चले जाव अँड डू ऑर डाय. करा किंवा मारा. ठीक आहे, मारा नाही, मारा. असं झालं होय? ठीक आहे. चला वाचून घ्या एकदा हे. रीड इट केअरफुली. एकदा वाचून घ्या. एकदा वाचा. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. रीड इट केअरफुली. सगळं वाचून घ्या. छोडो भारत आंदोलन. यशोदान शिंदे गेलं की कुठं? प्रत्येक आहे. बघा बरं. हा. चल. छोडो भारत वाचून झालं. बघा, महात्मा गांधीजी कधी गायब झाले? 1932 मध्ये, जेव्हा पुणे करार झाला. पुणे करार टुक प्लेस इन येरवडा. माहिती ना येरवडा, पुणेमध्ये. इथं पुणे करारामध्ये महात्मा गांधींची अशी मागणी होती, आंबेडकरांना म्हटले की आप क्या करो, मतदारसंघ नका घेऊ, रिझर्व कॉन्स्टिट्यूशन नको, रिझर्व सीट्स घ्या तुम्हाला. आणि ते मान्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी.
तो पुणेकरा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथून पुढे मी दलितांच्या उद्धारासाठी काम करेल जो, आणि त्यांच्या वंशमुखीने काम करू का. आणि त्याच्यानंतर 1932 मध्ये, सॉरी 1942 मध्ये त्यांनी काय केलं, डायरेक्ट एंट्री मारली परत. कधी? हा, म्हणजे 1935चा भारत सरकारचा कायदा लागू झाला बघा. 1903 गोलमेज परिषद झाल्या, ज्याला आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो. त्याच्यानंतर श्वेतपत्रिका निघाली, व्हाईट पेपर पब्लिश व्हा. आणि तो व्हाईट पेपर मध्ये सांगितलं की वी आर गोइंग टू गिव्ह यू न्यू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट इन 1935. म्हणजे आता जी आपली राज्यघटना आहे ना, त्या राज्यघटनेमध्ये मोर दॅन 250 प्रोव्हिजन्स वी हॅव अडॉप्टेड फ्रॉम 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. म्हणजे 1935च्या कायद्यामधून आपण 250 तरतुदी घेतलेल्या आहेत. आणि यानंतर निवडणुका झाल्या, प्रांतिक निवडणुका झाल्या. सप्टेंबर 19 दुसरं महायुद्ध तयार झालं बघा. सेकंड वर्ल्ड वॉर 1939, म्हणजे 1939 चालू झालं आणि हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकल्यानंतर ते संपलं. राईट, 1945 साली. पण यावेळेस महात्मा गांधीजी यांना सुभाषचंद्र बोस असं म्हणायचे की बापूजी, हा चांगला मोका आहे, आपण काय करू, ब्रिटिशांना पळून लावू. तर बापूजी म्हणायचे ऐसे नाही होता, नाव दे आर इन प्रॉब्लेम, आपण असं नाही करू शकत. मग ते म्हणजे तुमचं तुम्ही करा, आमचं आम्ही करतो. मग आपल्याला माहिती आहे सुभाषचंद्र बोस तिथून गेले, इंग्रजांच्या काही दुसरं टकले आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यांनी, माहिती आहे ना. जपानची मदत घेतली, जर्मनीची मदत घेतली आणि भारतावर आक्रमण केलं. अंदमान आणि निकोबार ही दोन बेटू जिंकून घेतली आयलंड, आणि त्याला नाव दिलं स्वराज आणि शहीद. हे सगळं आपण पाहतोय. ते पुढे पाहू. म्हणजे महायुद्धास पाठिंबा द्यायचा की नाही यामध्ये काँग्रेसमध्ये मतभेद होऊन काँग्रेसच्या पूर्व प्रांतिक मंत्र्याने राजीनामा देऊन स्वातंत्र्य लढा सुरू ठेवला. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की 1939 मध्ये काँग्रेसच्या सर्व लोकांनी राजीनामा का दिला. व्हॉट ऑफ द रिझन. तर कारण होतं की काँग्रेसला विश्वासात न घेता ब्रिटिशांनी डायरेक्ट सांगून टाकलं की इंडियन्स आर इन आर सपोर्ट, म्हणजे सगळ्या भारतीयांचा आम्हाला दुसऱ्या महायुद्धामध्ये पाठिंबा आहे. हे म्हणले बाबा आम्ही कधी दिलं तुला, येडे झालेत का तुम्ही, म्हणजे असं म्हणले असतील. हे म्हणले तुम्ही आम्हाला न विचारता कसं सांगितलं की तुम्ही आम्ही तुमचा पाठिंबा आहे. तर हे कारण होतं की 1939 मध्ये सगळ्यांनी राजीनामा देऊन टाकला की आम्हाला सरकार चालवायचं नाही. आता हा पाठिंबा परत एकदा मिळवण्यासाठी 8 ऑगस्ट महत्वाचे बरं का, मी याला हायलाईट करतोय, गोल करा चौकोन करा पाठ करा. 8 ऑगस्ट 1940 रोजी कोणती घोषणा झाली, ऑगस्ट घोषणा करण्यात आली. आणि हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य देणे हे इंग्लंडचे धोरण राहील अशी घोषणा करण्यात आली. म्हटलं फक्त डिक्लेरेशन केलं की तुम्हाला डोमिनियन स्टेटचा आम्ही दर्जा देऊ. कधी? आफ्टर वॉर, की युद्ध एकदा संपलं की आम्ही काय करू तुम्हाला डोमिनियन म्हणजे वसाहतीच्या स्वातंत्र्याचा दर्जा देऊ. हे होतं ऑगस्ट ऑफर. राईट. ब्रिटिशांनी पूर्ण मागणी डावल्यामुळे, पण लोकांची मागणी होती आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य नको, आम्हाला काय पाहिजे, पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला, तुम्हाला तुमच्या हाताखाली राहायचं नाही, तुम्ही तुम्ही निघा इथून. ते म्हणजे आम्ही देतो की तुम्हाला, थांबा की थोडं, नाही नाही आताच्या आता निघा. तर वसाहतीचे स्वराज्य द्यायची त्यांनी घोषणा केली, त्यालाच म्हणतात ऑगस्ट ऑफर. काय म्हणतात? ऑगस्ट ऑफर. आणि त्याच्यामध्ये अजून एक क्लॉज होता की इंडियन्स विल गेट द राईट टू फ्रेम देअर ओन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे त्यांना स्वतःची घटना स्थापन करण्याचा अधिकार असेल. 8 ऑगस्टला सांगितलं होतं ऑगस्ट ऑफर मध्ये. ठीक आहे, पुढे बघा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, हे लोक काय करायचे, नुसतं आश्वासन द्यायचे. आश्वासन पता आहे ना, जसं लोक आता पण देतात काही राजकारणी लोक, हम आपको ए देंगे ओ देंगे, देते कुछ नाही. ठीक आहे, पुढे पुढे बघा. 16 सप्टेंबर 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह, इम्पॉर्टंट आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे महात्मा गांधीजींना त्यांनी सांगितलं की जर तुम्ही एकत्र संघटितपणे सत्याग्रह करत नसेल तर वैयक्तिक सत्याग्रह करा. वैयक्तिक म्हणजे कसा? सिंगल. समजा सचिन मेवाणे मी बसलोय, डायरेक्ट रोडवर जाऊन बसायचं, म्हणायचं मी मला माझ्या देशासाठी स्वतंत्र पाहिजे. मग पोलीस येणार, दोन फटके टाकणार, तरी काय बोलायचं नाही, परत बसायचं, परत मार खायचा. थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे स्वतःचे लेवल आहे, आत्मक्लेश करून घ्यायचा. आत्मक्लेश म्हणजेच काय? स्वतःला त्रास झाला पाहिजे आणि सरकारला दया आली पाहिजे की गिरीश झोरे या ठिकाणी असा बसलेला आहे,
किती दिवस बसणार असाच? अशा प्रकारे दया आली पाहिजे तुम्हाला. म्हणजे थोडक्यात वैयक्तिक सत्य. आणि पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? व्हॉट वॉज हिज नेम माहितीये का? विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते. बघा, 13 ऑक्टोबर 1940 मध्ये वर्धा येथे विनोबा भावे पहिले सत्याग्रही निवडण्यात आले. चळवळीने दोन धरला, परंतु जपानने भारताच्या सरहद्दीपर्यंत धडक मारली. कुणाच्या बरोबर? नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बरोबर. म्हणजे नेपाळचे पंतप्रधान टोजो आणि जर्मनीचे कोण, हिटलर, यांना ते जाऊन भेटले होते सुभाषचंद्र बोस. की तुम्ही आम्हाला मदत करा यांना हाकलून काढायला. तर अशा प्रकारे त्यांनी केलं. मग हे जपानचं बघा, महात्मा गांधीजींना, बघा नीट ऐका बरं का पोरांनो, महात्मा गांधींना वाटतं की भारतामध्ये काय पाहिजे? लोकशाही पाहिजे. जपान हुकुमशाही, जर्मनी हुकुमशाही, इटली हुकुमशाही, मुसोलिनी, ही सगळी राष्ट्र एका बाजूला होते आणि सगळे आहेत ना हुकुमशाही वृत्तीचे होते. महात्मा गांधीजी म्हणले, अरे जर जपान भारतापर्यंत आला तर भारत हुकुमशाही आहे. तसं आपण काय करू? यांना सपोर्ट देऊ. कुणा सपोर्ट करायचा ठरवलं यांनी मग? ब्रिटिशांना. हुकुमशाहीने कोणते त्यांना, त्यांना वाटायचं की ब्रिटिश आहेत नालायक, पण आपल्याला ते लोकशाहीचे समर्थक आहेत, दे बिलीव्ह इन डेमोक्रेसी. तर महात्माने सांगितलं की लगेच ही चळवळ बंद केली. कोणती चळवळ बंद केली? म्हणजे महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळ बंद का केली? हा, म्हणजे त्यांना असं वाटलं की जपान भारतावर आक्रमण करते. जपानच्या मदतीने सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबार ही दोन्ही बेटं जिंकून घेतली इंग्रजांच्याकडून. आणि त्यांना नाव दिलं स्वराज आणि शहीद. राईट. यावेळी ब्रिटिशांच्या सहकार्याने गरज असल्याने क्रिप्स योजना त्यांनी भारतात ठेवली. म्हणजे क्रिप्स म्हणजे स्ट्रेफॉर्ड क्रिप्स नावाचा एक माणूस होता, की तो येईल आणि तुम्हाला काय करेल? तुमच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा करेल. फक्त तुम्ही आम्हाला काय करा? सपोर्ट करा. म्हणजे 1942 बघा, 7 ऑगस्ट 1942 मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. 8 ऑगस्ट सगळ्यात महत्वाचा घोषणा दिली, छोडो भारत चले जाओ ठराव मंजूर करण्यात आला. 9 ऑगस्टला महात्मा गांधी, पंडित नेहरू, 148 प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. मग जसं चले जाओ म्हटलं, त्या दिवशी यांना उचलण्यात आलं. कुणाला? काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना. महात्मा गांधी होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते. महाराष्ट्रात हे आंदोलन जोर धरला, अर्थात चले जाओ चळवळीचं प्रत्यक्ष भूमिका झालं. आता याच्यामध्ये ना ते ऑल इंडिया रेडिओ चालवायचे. मी सांगतो तुम्हाला, पुढेची सगळी नाव आहेत बघा. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? चले जाओ मुवमेंट कळलं, समजलं? एनी डाऊट? क्लिअर का? लिहा. 148 लोकांना अटक करण्यात आलं होतं. करू क्लिअर? पूजा मॅडम झालं का हो? अश्विनी मॅडम कुठे गेल्या? आंदोलन, हो सर लिहिते. मुंबईतील आंदोलन लिहून झालं असेल. मुंबईतील आंदोलन. आता तुम्हाला एक माहिती असेल, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. म्हणजे 1942 मध्ये आझाद हिंद मैदानातूनच काय झालं? आझाद मैदान पाहिलं का तुम्ही? नाही पाहिलं? नेटवर बघा. म्हणजे आमचं सिलेक्शन झालं 2014 ना, 2016 साली आम्ही 56 दिवस आझाद मैदान उपोषण केलं होतं. किती दिवस? साखळी उपोषण. म्हणजे मी खायचो चोरून, असं झालं. म्हणजे थोडक्यामध्ये 1942ला क्रांतीचा स्फोट मुंबई झाला. मुंबई हे क्रांतीचे केंद्र बनले. अरुणा सपाली, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, पाठ ठेवायचं, सहस्रबुद्धे, साने गुरुजी, एस.एम. जोशी, नाग गोरे, लिमये हे भूमिगत झाले. भूमिगत म्हणजेच काय? गायब हो गए. आणि भूमिगत राहून यांनी काय केलं? यांनी आंदोलन चालू ठेवलं. आणि कोणती संस्था चालू ठेवली?
सेंट्रल डायरेक्टोरेट ही संस्था मध्यवर्ती मुंबईत होती. तेथूनच क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि बुलेटिनचा पुरवठा होत जायचा. बंद पाडली, बॉम्बस्फोट झाले, हे नाव लक्षात ठेवा. काय नाव आहे? डॉक्टर वसंत अवसरे यांना बॉम्ब प्रकरणात संशय अटक करण्यात आली. ते भूमिगत झाले. मुंबईतील नळ बाजार तर ते भूमिगत घेतले. सोडून द्या, एवढं लक्षात ठेवा. ही सेंट्रल डायरेक्टोरेट नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि हे लोक अटक नव्हते झाले. काँग्रेसच्या सगळ्या लोकांना अटक केलं. मग हे काय झाले, गायब झाले आणि यांनी आपली संस्था, आपली कारवाया, क्रांतिकारी चालू ठेवली. लक्षात ठेवताल, डॉक्टर वसंत अवसरे नाव लक्षात ठेवा. परीक्षेला विचारलं जाईल. हम्म. डन. घेऊ कवर. झालं निकिता? लिहित आहे, लिहा लिहा लिहा. परत परत याच्या नोट्स काढत बसू नका, एकदाच नोट्स काढायच्या. वसंत अवसरे लिहा. मुंबई क्रांतीचे केंद्र बनले. साने गुरुजी, एस एम जोशी, सहस्रबुद्धे, खालीलपैकी कोणी, आता तुम्हाला माहिती असेल, मी सांगतो, की गुपचूप रेडिओ केंद्र चालवायचे. उषा मेहता, विठ्ठल झवेरी, हे सगळे मुंबईमध्ये होते. आणि ते रेडिओ लोकांना ऐकायला जायचं की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. पण हे रेडिओ केंद्रच ब्रिटिशांना सापडत नव्हतं. कधी? भूमिगत चळवळ कधी झाली? 1942 मध्ये. का झाली? कारण मेनी काँग्रेस लीडर्स अलॉंग विथ गांधी अँड नेहरू वर अरेस्टेड बाय द ब्रिटिशर्स. आलं लक्षात? मग हे जे काय होते ते पळून गेले, लपून बसले, आणि लपून त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं. याला म्हणायचं भूमिगत चळवळ. क्लिअर व्हा. शाला एक क्लिअर. हे बघा, सिक्रेट रेडिओ केंद्र तुम्हाला म्हणलं होतं ना मी. कोण कोण होतं? सॉरी, कुमारी आहे बरं का, कुमारी. सर आवाज ब्रेक येतोय झाला आवाज? मध्ये, आवाज काहीच येतोय? ऐकू येत नव्हतं. आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय का मॅम? आवाज येतोय असं क्लिअर म्हणा. यशोधन, आवाज येतोय का रे? आवाज ब्रेक होतोय का माझा? बोलताल का रे पोरांनो? जागृती मॅम, एम आय ऑडिबल? पूजा मॅम बोला. येस आहे, क्लिअर आहे. त्यांना नेटवर्क इश्यू असेल कदाचित. ठीक आहे. हा चला. सिक्रेट रेडिओ स्टेशन कोण कोण नाव लक्षात ठेवा. उषा मेहता, विठ्ठलदास झवेरी, चंद्रकांत बाबू झवेरी. आता हे स्वतः आहे ना भाऊ बहीण असतील कदाचित, वाटतं नाही, भाऊ भाऊ दिसतात. तर यांनी काय केलं, तर सिक्रेट रेल्वे म्हणतोय, रेडिओ स्टेशन चालू केलं होतं. आणि त्यातून ते काय करायचे, सगळ्या देशाला संबोधित करायचे. इकडं असं झालंय, तिकडं असं झालंय, तुम्ही उत्स्फूर्तपणे भाग घ्या, ब्रिटिश को भगाओ, अशा प्रकारे ते करायचे. आणि हा क्रांतीचा संदेश त्यांनी भारतभर प्रसारित केला. तर नावं लक्षात ठेवायची. उषा मेहता, विठ्ठलदास झवेरी, चंद्रकांत बाबू झवेरी, त्याच्यानंतर एस एम जोशी, हे बाकीचे लोक सगळे भूमिगत झाले होते. रायगड जिल्हा चळवळ. मोहन धारिया. मोहन धारिया आहे ना, हे नाव नीट बघा पोरांनो. हे वाचा रे एकदा, जस्ट रीड इट केअरफुली. एवढंच वाचा फक्त, नीट वाचा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट पढो इसको केअरफुली. राहू दे ते सोडून. मोहन धारिया, नाना पुरोहित. पाठ ठेवायची नावं, हे लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट नाव आहेत. याच्यावर क्वेश्चन आलंय. नाना पुरोहित, मोहन धारिया यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे ही चळवळ कार्य ठेवली. पोस्ट ऑफिस मधील कागदपत्र जाळण्यात आली. तार यंत्रणे मोडली. बंदुका काढून घेतल्या पोलिसांच्या. या जिल्ह्यातील नेरळ, माथेरानच्या परिसरात भाई कोतवाल, नाव लक्षात ठेवा. नाव काय आहे? भाई कोतवाल यांनी
कार्यक्रमांना संघटित करून सशस्त्र उभारली होती. भाई कोतवाल यांनी सशस्त्र सेना उभारली होती कोणाच्या विरुद्ध? इंग्रजांच्या विरुद्ध. मग लावा लक्षात ठेवा, रायगड मधले कोण कोण आहेत? नाना पुरोहित, मोहन धारिया, राईट. आणि भाई कोतवाल, आता लक्षात ठेवा, भाई भाई मतलब क्या? डॉन. डॉनने काय केलं तर एक सशस्त्र सेना उभारली होती. रॉकी भाई नाही का, धड 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 असं त्या टाईप. लक्षात ठेवा कुठं केली ती? नेरळ आणि माथेरान. लक्षात ठेवायचं. म्हणजे नेरळ आणि माथेरानमध्ये अशा प्रकारे भाई कोतवाल यांनी एक सशस्त्र सेना उभारली होती. आर्म्ड फोर्स अगेन्स्ट ब्रिटिशर्स. टाटाच्या खोपोली येथील जलविद्युत केंद्रातून मुंबईला वीज पुरवठा खंडित करण्यात आला. म्हणजे खोपोली या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा वीज केंद्र होतं बरं का. आता पण आहे माहितीये ना. तर त्या वीज केंद्रातून होणारा वीज पुरवठा खंडित केला. भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यात चले जाव आंदोलन तीव्र केल्यामुळे कोतवाल आणि तिचे सहकारी गोमाजी पाटील, पाठ ठेवायचं. कोणता पाटील? सोमाजी गोमाजी पाटील नाही, गोमाजी पाटील. नावं लक्षात ठेवा. सर बोला. आवाज ब्रेक अ, आवाज ब्रेक होतोय हा. सर. सगळ्यांनाच ब्रेक होतो का फक्त मॅमचा आवाज ब्रेक? मला सांगा बाकीच्यांना. बाकीच्यांना क्लिअर आहे का एकदा? का माझाच? येस. अश्विनी मॅमचा आवाज म्हणजे शी हॅज प्रॉब्लेम का आय हॅव प्रॉब्लेम? ओके, तर मॅम तुमचं एक नेटवर्क चेक करता का? बाकीकडे आवाज क्लिअर येतोय म्हणतायत. हा सर, मी बाहेर जाते बसायला हा वाटत. हा हा. बघा, भाई कोतवाल त्यांच्यावर नाव काय? गोमाजी पाटील. पाठ ठेवायचं, गोमाजी पाटील. गोमाजी पाटील, भाई कोतवाल कुठं होते? नेरळ माथेरान. काय केलं यांनी? काय केलं? सॉरी, सशस्त्र सेना सेना उभारली. होतं असं. टंग ऑफ स्लीप का स्लीप ऑफ टंग? हे तर काहीच नाही पुराण. ज्यावेळी मी युनिकला होतो ना, म्हणजे त्या संस्थेमध्ये 8-8 तास शिकवाय माझी नंतर बोबडीच वळायची 9व्या तासाला. मी काहीतरी वेगळंच बोलायचो. मला बोलायचं वेगळं असेल तर मी वेगळंच बोलायचो. जास्त बोलल्यानंतर असं होतं, बोबडी वळणे, स्लिप ऑफ टंग. करू क्लिअर? लक्षात ठेवताले? मग पोर हसायची ऑनलाईन तिकडं. अरे तसं नाही बाबांनो, होतं असं, जास्त बोलल्यानंतर होतं. चला पुढे. पश्चिम मराठा आंदोलन हे महत्वाचं बघा. मी रोज रोज या ठिकाणी येतो कुठून? वेस्ट एंड थिएटर. मी ज्यावेळेस मी त्या समोर येतो ना कॅम्पातून, हा बोर्ड दिसतो मला वेस्ट एंडचा. तो बोर्ड पाहिल्यानंतर मला हे आठवतं. म्हणजे कॅम्पात वेस्ट एंड थिएटर आहे आता सुद्धा. रोज नाही तर पहिला यायचो, आता ह्या मार्गे जातो मी. म्हणजे पुण्यातील वेस्ट एंड थिएटर आणि कॅपिटल हे नाही माहिती मला, पण वेस्ट एंड माहिती आहे. या दोन चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवले. म्हणजे लोक मूवी देखणे गेले, बॉम्बस्फोट केला. सोलापूर, पंढरपूर, करमाळा याच्यात भूमिगत आणि बॉम्बस्फोट घडवून आणले. सातारा जिल्ह्यात हे महत्वाचं आहे बरं का, बघा याला. सातारा जिल्ह्यात कोणतं सरकार होतं? बघा, दोन नाव आहेत, प्रति सरकार आणि पत्री सरकार. दोन करेक्ट आहे. व्हॉट इज प्रति सरकार? प्रति म्हणजे सरकारचं, म्हणजे ब्रिटिशांचं सरकार भूल जाओ, हम हमारा शासन चलाएंगे. त्याला प्रति सरकार आपण म्हणतो. प्रति मोर्चाला प्रति मोर्चा काढला, तसं तसं पत्री सरकार. पत्री सरकार का सांगतो तुम्हाला? म्हणजे जर कोणी ब्रिटिशांना मदत केली तर त्याच्या पायाला आहे ना, जनावर पत्र्या मारतात, पत्र्या. बैलांच्या पायाला पत्र्या मारतात, पत्र्या ना, वहा पे लोहे का, तसं लोकांना पत्र्या मारायचे. लोकांच्या पायात खिळे ठोकायचे, म्हणून त्याला काय म्हणायचे? पत्री सरकार. एवढी दहशत होती. हा, नाल. तर लोकांच्या पायात पत्र्या मारायचे, त्याला पत्री सरकार म्हणायचे. आणि ही चळवळ जवळजवळ ना चालू झाली. चलेजाव आंदोलन संपलं तरी सुद्धा साताऱ्यामध्ये पत्री सरकार 1945 पर्यंत चालू होतं पुराण. क्रांती सिंह नाना पाटील उनको बोला जाता है पत्री सरकार. पश्चिम महाराष्ट्रात चळवळ जागृत ठेवली. तुफान सेना हे महत्वाचं आहे. परत एकदा अंडरलाईन करा, गोल करा, चौकोन करा, आयत काढा, त्रिकोण काढा. लक्षात ठेवा. तुफान सेना कोणी चालू केली? नागनाथ अण्णा नायकवडी. आझाद दल. म्हणजे तुफान सेना कुणी सुरू केली होती? कुणी चालू केली ती? नागनाथ अण्णा नायकवडी. पत्री सरकार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील. पाठ ठेवायचं. लक्षात राहील. करू क्लिअर?
डन. अय मोबाईल, तुम्हीच. विद्यार्थ्यांना मोबाईल अलाउड नाही क्लासमध्ये. म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन मुलांना आहे म्हटलं. सातारा विभागातील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार, त्याला पत्री सरकार पत्री सरकार किती वर्ष चाललं? 3 वर्ष चाललं. सोपी गोष्ट नाही. म्हणजे इंग्रजांनी चले जावचा उठाव दाबला तरी सुद्धा पत्र सरकार 3 वर्ष चाललं होतं. किती वर्ष कार्यरत होतं पत्र सरकार? 3 वर्ष होतं. सर्वसामान्यांचे काय वरे होते? पहिल्या टप्प्यात मोर्चे निदर्शन भूमिगत राहून घातपाताचे प्रकार घडून आणले गेले. तार तोडणे, रेल्वेचा ट्रॅक उखडणे, स्टेशन जाळणे, आगी लावणे, तिरंगा फडकवणे असे कार्य केले. कराड, पाटण, तासगाव, खानापूर, वाळवा, खटाव म्हणजे सातारा आणि सांगली अशा भागामध्ये या सधन लोकांच्या घरावर दरोडे करून रकमा असतात. जो लोग अमीर है उनको लूटने का और गरीबों में बांटने का. पुढे बघा. या भागातील प्रति सरकार लोक काय म्हणायचे? पत्री सरकार. कारण ते डायरेक्ट पत्र ठोकायचे लोकांना. आवाज मध्येच खरखर येतोय का? आता येतोय का क्लिअर? हॅलो हॅलो, एकदा चेक करा. हो सर, क्लिअर होतं. ठीक आहे. पूजा मॅम तुमचं नेटवर्क गेलं बघा. ठीक आहे. या काळात लाड असेल, शेख काका असेल, बडे बसेल, सोडा. नावं लक्षात ठेवा कोणते कोण सांगतोय. की 3 नावं बरं का. सगळे पाटील आहेत. उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील, शंकरराव चव्हाण, देशपांडे, कदम, पेंढारकर हे सगळे पत्र सरकारमध्ये आहेत, लक्षात ठेवा. यशवंतराव चव्हाण म्हणजे कोण? भारताचे माजी संरक्षण मंत्री म्हणजे पुढच्या काळामध्ये झालेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. क्लिअर. 1942 लढ्यात सर्वात यशस्वी असा प्रयोग कोणाचा होता? पत्री सरकारचा होता. क्लिअर. लिहा. हे 3 नावं लिहून घ्या. हा जो व्यक्ती दिसतोय ना, बघा कसे आहेत. बघा, एकदम अतिशय देखणं असं व्यक्तिमत्व. ते म्हणजे आपले क्रांतिसिंह नानासाहेब पाटील. झालं. डन. चला जायचं पुढं. पुण्यातील चळवळ. नाव लक्षात ठेवा. केशवराव जेदे, धनंजय गाडगीळ, शंकरराव देव या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. कधी कसं बोलतोय आपण? 1942च. केशवराव जेदे असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, शंकरराव जेदे असतील, शंकरराव देव असतील यांना अटक करण्यात आली. 1 ऑगस्ट 1942 पुण्यातील मोर्चा हॅमंड या अधिकाऱ्याने अडून धरला आणि गोळीबार केला. कोणता अधिकारी होता? हॅमंड. याच्यामध्ये नाव लक्षात ठेवताल पोरांनो, पाठ ठेवता. नाव काय? नाव आहे नारायण दाभडे यांचा मृत्यू झाला. तो पुण्याच्या गोरेवाड्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला? नारायण दाभाडे. बसेची तडफोड झाली, पोलीस चौक्या उद्ध्वस्त झाल्या. अर्थात पोलिसांची दडपशाही जोमाने सुरू होते. हे 4 नावं लक्षात ठेवा. कोणते कोणते? केशवराव जेदे, धनंजयराव गाडगीळ, शंकरराव देव आणि मृत्यू कोणाचा झालता? नारायण दाभाडे यांचा मृत्यू झाला. करू का क्लिअर? लिहित आहे? लिहित आहे? लिहा. खानदेश. तुमच्या लक्षात आलं का? 1930चा सविनय कायदेभंग बघता आपण पुण्यात गेलतो, खानदेशला गेलतो, विदर्भात गेलतो. आता परत चाललंय आपलं. म्हणजे 1942च्या लढ्यामध्ये
चलेच्या उठावामध्ये कुठं कुठं काय काय झालं आपण पाहतोय. पुण्यात कोण होते? जेधे शंकरराव दाभाडे. देव. अजून कोण होते? गाडगीळ. आणि मृत्यू कोणाचा झालता? नारायण दाभाडे. दाभाडे नारायण दाभाडे. ठीक आहे. खानदेश बघा, खानदेश मध्ये काय होतं? साने गुरुजींची जळगावचे होते ते, पण ते सक्रिय भूमिकेत चळवळीत होते. साने गुरुच्या सल्ल्याने नाव लक्षात ठेवा. नाव काय आहे? अमळनेरचे उत्तमराव पाटील आणि पत्नी कोण आहे? लीलाताई पाटील. नाव पाठ ठेवायची. हे दोन लोकांनी काय केलं तर शिवाजी त्यांचे भाऊ जसं प्रचंड मोर्चा काढून निषेध केला. बळी कोणाचा गेला? महादेव देसाई डाईड इन दॅट आंदोलन. पोलिसांनी दशरथ पाटील लील त्यांना पकडून मारहाण केली आणि 1 वर्षाची शिक्षा ठोवली. आता हे महत्वाचं आहे बरं का. चिमठाणे. हे बघा, हे लिहून झालं का तुमचं? का लिहित आहे? लिहिते सर एक मिनिट. आले आले आले. ठीक आहे. लिहून झालं की डन म्हणा. पुढे जातो मग. अजून झोपला नाही का? मी दादू बघ काय खायचं काय विसरत ठेवलं खाऊन घे. भोजन नाही वाटलं थोड्या वेळाने करू क्लिअर? हो सर. हा हा हा. नंदुरबार जिल्ह्यात नाव कोण? लक्ष ठेवा. चिमठाणे बरं काय. नाव पुढे बघा, याचा रेफरन्स पुढे. नंदुरबार जिल्ह्यातील कोणतं गाव आहे? चिमठाणा आहे. चिमठाणे. चिमठाणे. चिमणठाणे पण नाही, चिमठाणे. काय झालं तर चिमठाणे मध्ये बघू आपण. चिमठाणे मध्ये काय झालं होतं? या गावाजवळ 5.5, याच्यावर प्रश्न आलाय बरं का परीक्षेला. 5.5 लाखांचा सरकारी खजिना क्रांतिकारक लुटला होता. तेथील अब्दुल रंजावा यांच्याशी संगत करून रेल्वे उलटून टाकल्या. ही नावं लक्षात ठेवा. कोण अब्दुल रंजना नाही, अब्दुल रंजावा, राईट. आणि नंदुरबार येथे कोणते? शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्याने शाळेच्या इमारत बघा, म्हणजे पोरगी छोट शिरीष कुमार मेहता. कुठे त्यांचा मृत्यू झाला? नंदुरबार मध्ये. त्यांनी काय केलं? झेंडा कोण लावला शाळेच्या इमारतीत, त्यांना मारली गोळी. म्हणजे एवढे लोक हे अतिशय विकृत स्वभावाचे होते. कोण? ब्रिटिश लोक. म्हणजे हा प्रश्न आलाय परीक्षेला बरं का. मी आलाय म्हणतो म्हणजे लक्षात ठेवायचं, परत येणार की नंदुरबार येथील काय नाव त्यांचं? शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्याला शहीद व्हावे लागले. आणि अब्दुल रंजावा यांनी काय केलं? अनेक रेल्वे गुंतवून टाकल्या. किती लाखाचा खजिना लुटला होता? 5.5 लाखांचा खजिना लुटला होता. नाही पुढं. करू क्लिअर? आता विदर्भ खानदेश झाला. आता काय आलं पुढं? विदर्भ म्हणजे कोणता? नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, तुमचं सगळं बुलढाणा बिलढाणा सगळं. तर विदर्भातील चळवळ. मदनलाल बागडी, दांडेकर, नारायण काश्मीर यांनी स्थापन हिंदुस्थान लाल सेनेने भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मरणार्थ
यांचा कित्ता नाव लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं नाव आहे मदनलाल बागडे. बागडे राईट. 55 कार्यकर्त्यांनी घरापाडे भूमिगत व्हावे सूचना मागणी दिल्या होत्या. चिटणीस पार्क कुठं सभा होणार होती? चिटणीस पार्क मध्ये सभा आयोजित केली होती. तुकडोजी महाराजांनी काय केलं? गाणी गायली. तुकडोजी महाराजांना अटक करण्यात आली. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. तुकडोजी महाराज 1942च्या उठाव्यात होते. तर त्यांनी काय केलं? तर अनेक स्वतः रचलेली गीते खंजीरच्या तालावर गाऊन त्यांनी एक प्रकारचं समाज प्रबोधन केलं होतं. याच तुकडोजी महाराजांना काय झालं होतं? अटक झाली. लक्षात राहील. तुकडोजी महाराज लक्षात ठेवा फक्त. नाव कसं? तुकडोजी महाराज. 28 ऑगस्ट 1942 नागपूर शहरात जिल्ह्यात 1028 लोकांना अटक करण्यात आली. सोडा, हा हे महत्वाचं आहे बघा. राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे कार्यकर्ते दाजीबा महाले. नाव काय आहे? नाव कसलं भारी आहे. दाजीबा महाले कोण होते? कुणाचे? राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे. हे पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. त्यांचा मुलगा शंकर महाले 18 वर्षाचा तरुणाने महात्मा गांधी नाव जयकार करत मृत्यू. म्हणजे बापाला पण मारलं आणि पोराला पण गोळ्या मारल्या. दाजीबा महाले आणि मुलाचं नाव काय? शंकर महाले. लोकांनी काय केलं? पेटून दिलं. असंतुष्ट भावाने परकीय राग व्यक्त केला. नाव लक्षात ठेवा. 2 नाव कोणते कोणते नाव आहेत? शंकर महाले नाही, वडिलांचं नाव काय? दाजीबा महाले. कशाचे होते ते? राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे. त्यांचा मुलगा शंकर शंकर महाले. दोघांचा काय झाला? मृत्यू झाला. समजलं? त्याच्या पुढं तसेच अमरावतीच्या हनुमान व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते चर्चा चौघे सवय झाले. हे पण लक्षात ठेवा. शिवाजी मंडळ दुसरं कोणतं मंडळ? हनुमान व्यायाम मंडळ. डन करू? क्लिअर? तुकडोजी महाराज हे किती मोठं प्रकरण आहे. हा, संपवायचं याला आज. थोडा वेळ लागेल पण संपू, काही प्रॉब्लेम नाही. ती चेअर घेऊ शकता. नको, हीच बरी आहे. खाली का थोडीशी चेअर? हे वाचणारे तुकडोजी महाराज काय म्हणतात? रीड इट. तुकडोजी महाराज कुठं जन्म झाला? कुठं झालाय? यावली गावात जन्म झालेल्या मुलाचं नाव काय होतं? आडकोजी महाराज. हे नाव लक्षात ठेवा बरं का. आडकोजी. हनुमान काय होतं? हनुमान मंडळ होतं मॅडम. हनुमान मंडळ. जसं शिवाजी मंडळ होतं हनुमान मंडळ होतं. आडकोजी महाराज या साधेपणे तुकड्याचे नामांकन केले. माणिक त्यांचं खरं नाव काय होतं? नाव काय ठेवलं त्यांचं? नाही, माणिक नावाच्या मुलाचे आडकोजी महाराज या साधुपुरुषाने तुकड्याचं नामकरण केलं. आडकोजी महाराजांनी त्यांना तुकड्याचं नाव दिलं. कुणाला? तुकडोजी महाराजांना. त्यांचं खरं नाव काय होतं? माणिक वॉज हिज रिअल नेम. आडकोजी महाराज रिनेम हिम ऍज अ तुकड्या. तुकडोजी महाराज राईट. ते कीर्तन भजन प्रवचन करायचे. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, तब सभी बनेगी सेना, उठो जवानो. असे काय करायचे ते? करके बताओ कहने के दिन गए. अशा गीताने त्यांनी तरुणांना सांगितलं की तुम्ही सहभाग घ्या. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, उठो जवानो करके बताओ कहने के दिन गए. अशी गीतांनी अशा प्रकारचे गीत करायचे, तरुणांना प्रोत्साहित करायचे. तुकडोजी महाराज हे प्रश्न विचारलं. आडकोजी महाराज. आडकोजी महाराजांचं नाव ठेवलं. खरं नाव काय होतं तुकडोजी महाराजांचं? व्हॉट वॉज हिज रिअल नेम? माणिक होतं. माणिक. हे बघा किती छान दिसत आहेत. राष्ट्रसंत आहेत तुकडोजी महाराज. म्हणजे स्पष्ट बोलणे, रांगडे बोलणे, काळजाला भिडत.
तुकडोजी महाराजांना अटक करण्यात आली. बघा, हे आहेत आपले राष्ट्रसंत माननीय आदरणीय श्री तुकडोजी महाराज. क्लिअर, समजलं? त्याचं पुढं यावलीचा उद्रेक. आता यावलीचे होते तुकडोजी महाराज. यावली नक्की काय झालं की चिलेच्या उठावामध्ये अमरावती शहरापासून 22 किलोमीटर यावली येथे 2000 वस्ती असलेल्या गावी यज्ञकुंड धगधगत होते. जिल्हाधिकारी मेल्ट्रम, पोलीस अधीक्षक ग्रँट यांनी यावलीच्या ग्रामस्थांना धडा शिकवणे ठरवले. कडवा प्रतिकार केला. मेल्ट्रम साहेब रक्तबंध विष्णू पडले. म्हणजे मेल्ट्रम साहेबांना बेकार चोपलं होतं. कुणी कुणी यावलीच्या नागरिकांनी. शुद्धीवर आल्यावर तो पळू लागला, परंतु त्यालाच पकडले. शरणागती पत्करून तो सुटला, पण त्याने पुन्हा लष्करी म्हणजे यावली गावामध्ये जेमतेम 2000 लोक यज्ञ कुंड केलं होतं. म्हणजे कुंड केलं होतं, त्याच्या भोवती बसले होते की आपला स्वतंत्र लढा झाला पाहिजे. मग याच्यामध्ये कोण आला? कलेक्टर होता मेल्टर. तो आला, त्याने ते कंट्रोल करता प्रयत्न केला. लोकांनी त्याला चोपला, तो बेशुद्ध झाला, परतून पळाला, परत पकडला, सॉरी म्हटला, गेला, लष्कर घेऊन आला. काय घेऊन आला? लष्कर घेऊन आला. आणि पोलिसांनी 74 सॉरी 47 फैरी झाडल्या. 5 लोक ठार झाले, 12 जखमी झाले. लष्कराने गावाला वेढा दिला होता. 134 गावकऱ्याकडून 10,000 सामूहिक दंड वसूल केला. 10,000 त्यावेळेचे बरं का, म्हणजे आताची किती रे, खूप मोठी रक्कम. या प्रतिकारात जबाबदार असलेल्या 7 वर्ष शिक्षा सुनावली. यावलीचा संग्राम महत्वपूर्ण समजला जातो. यावली गावचे कोण होते? तुकडोजी महाराज. मेल्ट्रमला मारलं. 2000 लोक होते. 47 फैरी झाडल्या. फैरी म्हणजेच काय? ज्याला म्हणतो बुलेट्स शॉट झाल्या होत्या. लक्षात ठेवता आलं. यावलीचा संग्राम. एनी डाऊट? टेल मी मूव. नेतृत्व कुणी केलं तर? तो बेनोडा गाव पुढे बघा. बेनोडा गावची शौर्य गाथा. आता शौर्य गाथा म्हणजे काय केलं बेनोडा? मोशी वरुड रस्त्यावर बेनोडा हे गाव आहे. एकत्र येऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा नेलं. नाव काय? बेनोडा वामनराव पाटील. बेनोडा वामनराव पाटील, लक्षात ठेवा. हे त्याच्याशी संबंधित होते. यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. म्हणजे बेनोडा गावचे नेतृत्व कोणी केले होते मोर्चाचे? वामनराव पाटील. मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. हे बाकी लक्षात ठेवा, सोडून द्या. बेनोडा गाव बरोबर वामनराव पाटील. आष्टी आणि चिमूरची लढाई. वर्धा जिल्ह्यातील आष्टी या गावी 3000 लोकांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून गेला. त्यांनी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार झाले. पोलिसांनी काय केलं? 7 लोकांना मारलं. किती लोकांचा जमा होता? 3000. हा. म्हणून त्यांनी काय केलं? पोलिसांच्या चौक्या जाळून टाकल्या. या संघर्षात 10 जणांना फाशी झाली, 54 जणांना जन्मठेप झाल्या आणि 16 जणांना दीर्घमुदत शिक्षण ठोठावले. लक्षात ठेवा. क्लिअर? लिहून झालं? कधी काढलाय? आवाज क्लिअर केला पोरांनो? हॅलो, आवाज क्लिअर काय? हॅलो मध्ये थोडा थोडा कट होतोय मॅम, तुमचा आवाज कमी येतोय. क्लिअर येतो का? कमी झालता आवाज? ठीक आहे, चला. येस येस, ठीक आहे. पुढे बघा. भानसाळीचं उपोषण एवढं आहे. भानसाळी कोण? भानसाळी आहेत याच्यावर प्रश्न आलाय बरं का परीक्षेला. हा. सेवग्राम आश्रमातील प्राध्यापक भानसाळी यांनी, थांबा, चिमूरचं राहिलं की रे पोरांनो? सगळ्यात महत्वाचा हा राहिला. चिमूरचा सत्याग्रह खूप मोठा आहे, खूप गाजलेला, लक्षात ठेवा. चिमूर कुठे आहे?
चंद्रपूरमध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर, नायब तहसीलदार, परिमंडल व शिपाई यांना लाठ्याचे प्रहार करून ठार मारले. इथल्या लोकांनी किती लोकांना मारलं? डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदार, त्याच्यानंतर सर्कल यांना मारले. चिमूर गावात तळ ठोकून निरापर लोकांना बेदम मारहाण केली. या अत्याचाराची चौकशी करण्याचे ब्रिटिश सरकारने फेटाळले. 300 गोऱ्या व भारतीय सैनिकांनी किती 19 ते 26 ऑगस्ट म्हणजे 7 दिवस लोकांना मारले. किती दिवस? 7 दिवस गावातल्या लोकांना किती जोडलं असेल विचार करा तुम्ही. म्हणजे कारण ह्यांनी केलं तर तसं काय केलं होतं? काय केलं तर ठसका लागला. हम्म. डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदार यांचा मारून टाकलं डायरेक्ट. ते पण लाठ्यांनी काठ्यांनी मारलं. मग 19 ते 26 ऑगस्ट 7 दिवस 300 गोरे लोक आणि भारतीय सैनिकांनी गावात तळ ठोकून निरापराध बायका आणि मुलांना मारहाण केली. कारण मारणार तर पळून गेले, राहिले गावात कोण? बायकां मुलं, त्यांना पण जोडलं. आणि याची चौकशी ब्रिटिश सरकारने करायचं टाळलं, की आम्ही काही चौकशी करणार नाही. बनसाळी. आणि यालाच हे जे काय झालं ना चिमूरमध्ये, याच्या विरुद्ध उपोषण कोणी केलं? बनसाळे यांनी बापूजी आणि यांची भेट घेतली आणि चिमूरच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा असा प्रयत्न केला. या प्रकारचा काहीच कारवाई होत नाही. लक्ष्मण बनसाळेंनी उपोषण प्रारंभ केला, परंतु बनसाळेंना प्रकरित किती दिवस उपोषण केलं तर 63 दिवस. इथल्या स्त्रियांना आणि लहान मुलांना मारले ब्रिटिशांनी, असं उपोषण होतं. सोडा. क्लिअर? 6 जानेवारी 1943 रोजी देशातील 100हून अधिक कुटुंब एक दिवसाचा हरताळ पाळला. विदर्भाप्रमाणे मध्य भारतीय चळवळ फोफावली होती. सोडा. एवढंच लक्षात ठेवा. सेवाग्रामचे कोण? प्राध्यापक बनसाळे. उपोषण का केलं प्रिकेता मॅम? काय कुणी? ब्रिटिशांनी का केली? नायब तहसीलदार आणि पोलीस शिपायाला मारलं होतं. व्हेरी गुड. लक्षात ठेवा. गिरीश येते ना लक्षात? नक्की ना? चला पुढे आहे मराठवाडा विभाग. आता विदर्भ झालं, शेवटचा विभाग कोणता आहे? लास्ट कोणता आहे? मराठवाडा. मराठवाडा म्हणजे कोणता? तुमचा बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर. 7 ते 8 कोण होते हजर तिथं? स्वामी रामानंद तीर्थ. कुठले होते? मराठवाड्यातले. ठीक आहे. बघा आता काय म्हणतात नक्की, वाचून घ्या. पूर्ण वाचा सगळे. एकदा वाचून घ्या सगळं. पटपट पटपट घेऊ आपण. तुम्ही वाचा, मी आलो 1 मिनिटात. Sleepy. It's it's time to do something eating. Yeah, you want to eat vada pav? No, I don't want. Done? वाचून झालं म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ तीर्थ यांनी महात्मा गांधीजींनी जो नारा दिलता, करा किंवा मारा, सॉरी मरा, याच्यामध्ये महात्मा गांधीजी भाषण ते हजारो लोक काय करायचे, कानात प्राणायाम ऐकत होते. त्या स्वामीजी पण एक होते. नाव काय? स्वामीजी रामानंद तीर्थ. हैदराबादला नाम परिचय उतरले. सोडा, काही इम्पॉर्टंट नाही. कुठं चळवळ उभारली त्यांनी? हैदराबाद. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांचं इवन भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादचे संस्थान होतं ना निजामाचं,
त्या निजामाच्या संस्थाला भारतात अटेंड करण्यासाठी सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये बराचसा मराठवाड्याचा भाग होता. त्यांना याच्यामध्ये घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थांनी बराच वेळा संघर्ष केलेला होता. क्लिअर? समजलं? जायचं पुढं? काय एवढं मोठं नाही, फक्त लक्षात ठेवा स्वामी रामानंद तीर्थ ही वॉज फ्रॉम मराठवाडा. ठीक आहे. आणि ही वॉज मोटिवेटेड बाय महात्मा गांधीजीज आयडियोलॉजी. हैदराबाद संस्थानात विविध ठिकाणी काय नाही सोडून द्या. औरंगाबाद विभागातील 14 लोकांना अटक करण्याचे आदेश दिले होते. आता मराठवाडा म्हणजे औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर बरं का. देशपांडे होते, पहाडे होते, नागोरी होते, कुणी विचारणार नाही सोडा. अंबाजोगाईच्या नूतन विद्यालयाचे रामचंद्र, हे लक्षात ठेवा, हे रामचंद्र गोविंद उर्फ नारायण जोशी यांचा समावेश होता. बहुसंख्य लोक मराठवाड्यातील होते. क्लिअर? समजलं? जायचं पुढं? चला क्लिअर. एवढे इम्पॉर्टंट नाही, बाकीचं जे इम्पॉर्टंट नाही तिथे डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही पुराण. मोडतोडीच्या घटना म्हणजे काय रे? कोणाची मोडतोड केली? माणसांची. म्हणजे कुठं कुठं काय काय तोडलं लोकांनी? मराठवाड्यात बऱ्याच घटना घडून आल्या. मोमिनाबाद म्हणजे आत्ताच काय, अंबाजोगाई कुठे आहे रे? बीडमध्ये. म्हणजे अंबाजोगाईचं पूर्वीचं नाव काय होतं? मोमिनाबाद. हा प्रश्न परीक्षेला विचारला होता की अंबाजोगाईचं पूर्वीचं नाव काय होतं प्रतीक्षा मॅम? मोमिनाबाद. व्हेरी गुड. याच्यामध्ये सरकारच्या प्रचारासाठी ठेवलेला रेडिओ 2 टपालपेट्याच पळवण्यात आल्या. परळी ते मोमिनाबाद रस्त्यावर ते जालना औरंगाबाद रस्त्यावर तार खाता तार कापण्यात आल्या. अनेक ठिकाणी सत्याग्रह झाले. अंबाजोगाईमध्ये नूतन विद्यालय, सरकारी शाळा, योगेश्वरी देवळ ठिकाणी काही पोस्टर चिटकवले आढळत. त्यात स्टेट काँग्रेस जिंदाबाद, ब्रिटिश साम्राज्य मुरादाबाद, शाही उस्मान जिंदाबाद अशा घोषणा होत्या. आता शाही उस्मान म्हणजे निजामाचा प्रांत होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षक होते. म्हणजे एक असा असा अंदाज होता की या विद्यालयाचं नाव लक्षात ठेवा, काय? योगेश्वरी नूतन स्कूल. याचे शिक्षक इन्व्हॉल्व होते अशी माहिती सरकारची होती. या सर्व घटनेची नोंद घेऊन 14 शिक्षकांविरुद्ध काय केलं? प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. ते विद्यालयाचं नाव लक्षात ठेवा, कोणतं? योगेश्वरी नूतन विद्यालय. आता एवढी नावं लक्षात ठेवायची गरज नाही पोरांनो. कुलकर्णी, किंबहुने, नाव काय बघा, किंबहुना. किंबहुने, कानडे, देशपांडे. देशपांडे काय सोडा ना, काही इम्पॉर्टंट नाही, सोडून द्या, काही नाही, काही लक्षात. हैदराबाद संस्थानात एकूण मोडतोडीच्या एकूण किती घटना घडल्या? लोकांनी काय केलं? टपाल पळवलं, तार तोडल्या, राईट, फोन पळवला, बरंच काय 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 केलं. अजून शेवटची एक फाईल राहिलेली आहे बघा. मराठवाड्याशिवाय वरील लोकांशिवाय काय नाव होती? राघवेंद्र दिवाण कुठले होते? लातूरचे. वाळजूकर, देशपांडे. सोडा, काही नाही, काही नाही, हे असलं नाही, लक्षात ठेवू नका, सोडा. फक्त बीड, अहमदपूर, जालना, हर्सूल, उस्मानाबाद, लातूर सत्याग्रहांचे मुख्य केंद्र होते. एवढे लक्षात ठेवू नका. करू क्लिअर? पुढे बघा. गोदाकाठचा चलेगाव. गोदाकाठ म्हणजे काय? गोदावरी नदीच्या किनारी झोपते. मग काय, त्या अकॅडमीमध्ये पण तसंच आहे. सर डोकं दुखतंय असं तोंड बारीक करणार, थोडा आराम करू का, काय म्हणणार ह्याला माहिती? गोदाकाठच्या चळवळीत सहभाग. पैठण गंगापूर विभागातून 40 लोक सहभागी झाले. किती? यांना 9 महिने शिक्षा झाली, 9.5 महिन्याची. जालना अंबड परिसरात बब्बेची अटक करण्यात आली. गंगाखेड भागामध्ये चळवळीचे लोण पसरले. नांदेड जिल्ह्याने सिंहाचा वाटा उचलला. काय नाही, सोडा, काही नाही, याच्यात कोणतं नाव नाही म्हणजे सोडून द्या तो विषय. फक्त कुठं चालतं लक्षात ठेवायचं, गोदाकाठच्या कोणत्या भागात चालता? पैठण आणि गंगापूर. नावं लक्षात ठेवायची 2, पैठण आणि गंगापूर. मग अंबड असेल, अंबड जिल्हा तालुका असेल, जालना असेल, याच्यामध्ये झाला होता.
म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये छोडो भारत हा शेवटचा टप्पा होता आणि या चळवळीमध्ये हिंसेबद्दल महात्मा सरकारने गांधीला कोणतं बदलले. सरकारने म्हणजे जी हिंसा गाते म्हणजे गांधीजी आप तो बोलते थे अहिंसा मत करो अहिंसेने करा. आता म्हणते करा की आणि मरा, डू और डाय, करा किंवा मारा. मरने मारने की बातें कर रहे हो बापूजी कैसे होगा. तर गांधीजी म्हणले अभी ऐसे ही होगा, आता नाही तर कधीच नाही. तर महात्मा गांधींनी 31 दिवसांचे उपोषण केले होते. स्टॅमिना भारी होता बरं का, 21 दिवस उपोषण केलं. एक दिवस नाही खाल्लं तर आपल्याला 3 वेळा चक्कर येते. या चळवळीला जरी अंतिम ध्येय गाठता आले नसले तरी तिने स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आणून ठेवले होते. क्लिअर झालं. ही होती खूप लेंदी टॉपिक असणारा टॉपिक आपण आज या ठिकाणी कव्हर केला आहे. आज अशा प्रकारे सांगा, उत्तर सांगा. रीड द क्वेश्चन. कुणी केला. चाफेकर. चापेकर बंधू कुठे गेला. गणेश खिंड गणेश पुणे. खिंडेमध्ये. शिवाजी क्लबची स्थापना कुठे झाली. नाही. कोल्हापूर. 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 बीडचे नेतृत्व कोणी केलं. सदाशिव निळकंठ जोशी, आठवतंय का. पुढं 57 स्वातंत्र्य कोणी लिहिला. सावरकर. सावरकरांनी लिहिला. सेनापती कुठले होते. पारणे. पारण्याचे नव्हते, मुळशीचे होते. नाही, पुण्याचे. पुणे. पुणे कुठे. मुळशीमध्ये. चला आज जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग करा. गाणा नाही नाना. असं होतं का. नाना पाटील कुठले होते. कुठले होते नाना पाटील. अरे पटेल प्रतिसाद. सरकार. जंगल सत्याग्रह कुठं झालता. साधक आश्रम कुठं होतं रे पोरांनो. बाबाराव मुंबई. सावरकर, अभिनव भारत, श्यामजी कृष्ण वर्मा, इंडिया हाऊस. पुढं बापूजी आने. चला पुढं साधक आश्रम, केशवराव देशपांडे. हे लक्षात ठेवा. चौरीचा विषयच नाही ना, काय संपला. ठीक आहे पुढे बघा. आद्य क्रांतिकारक कोण होते. वासू काय. वासुदेव बळवंत फडके बरोबर. पुढे चला नेक्स्ट. वासुदेव बळवंत फडके. व्हेरी गुड करेक्ट. पुढे चला पुढे सेकंड नंबर. केडी कुलकर्णी. बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं, आठवतंय का. केडी कुलकर्णी. आणि काकासाहेब खाडीलकरांनी काय केलं. तिकडे नेपाळमध्ये बॉम्ब बनवायचा कारखाना चालू केलता, ट्राय केलता. पांडुरंग महादेव कोण होते. हे नाव कोणाचं आहे. सेनापती बापट यांचं आहे. बघा मॅम. सेनापती बापट. सेनापती बापट म्हणजे पांडुरंग महादेव बापट. नेक्स्ट. हा 2 मिनिटं मॅम. थोडं वेळ राहील चालेल ना. पुढे बघा. महात्मा गांधीचे मॅम त्यांना बसायला सांगा. मिठाच्या सत्याग्रह कुठून प्रारंभ केला. जा ना. जा की. हे नाही दिसत तिथं. लिहा महात्मा गांधींच्या सांगा कुठून झालता प्रारंभ. साबरमती. साबरमती ते दांडी झालतं. किती किलोमीटर अंतर होतं. 240 मैल. 40. तुम्हाला आहे ना लक्षात कसं राहत नाही. 240 मैल. आठवते का नाही. क्लिअर झालं पोरांनो. चला. अभिनव भारत संघटनेची स्थापना कधी कोणी केली. विनायक दामोदर सावरकर. सावरकर. त्याच्या कधी झाली. 1904 मध्ये. पहिले काय होती 1900 मध्ये मित्रमेळा संघटना होती, त्याचं रूपांतर कसं झालं अभिनव भारतमध्ये. विदा सावरकरांना इंग्लंड शिष्यवृत्ती कोणी जाहीर केली ती. कोणी जाहीर केली ती. श्यामजी कृष्ण वर्मा. श्यामजी कृष्ण वर्मा, इंडिया हाऊस. अनंत कारेने कोणाला मारलं. जॅक्सन. 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 रौलट कायदा कधी पास झाला. 1919. 1919 लाच का. आय एम नॉट शुअर. बहुतेक बहुतेक हा. मुळशी सत्याग्रह. त्यावेळेसच ते जालियनवाला झालं ना. हा. हा मुळशी सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला. पुणे पुणे. जिल्ह्यात झाला पोरांनो. राईट का नाही. गांधी सकाळी सुरू का केली ती. का केली ती. का चालू केली ती. स्वातंत्र्य.
नाही. मॉन्टेग्यू चॅम्सफोर्ड कायद्यामध्ये ज्या तरतुदी होत्या, गांधीजी आर नॉट सॅटिस्फाईड विथ इट. आणि जालियनवाला बाग हत्याकांड झालं बिकॉज ऑफ रौलट ऍक्ट. रौलट ऍक्ट आलता कायदा म्हणून चालू केली ती. राजकीय गुरु कोण होते गांधी के? गोपाळ कृष्ण गोपाळ गोखले. गोखलेजी के कोण थे? गोखले रानडे. गोखले पुणेकर सह्या कोणी केल्या? आंबेडकर आणि गांधी. महात्मा गांधी. व्हेरी गुड. चला, आज अशा प्रकारे आपण खूप मोठा चॅप्टर. थांबा थांबा, सोडू नका मीटिंग. थांबा पोरांनो, थांबा. पुढचा टॉपिक कोणता आहे माहितीये का? महाराष्ट्राची समतेच्या चळवळी. समता म्हणजे मग हे तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते असणार आहेत. कामगार चळवळ वगैरे सगळ्या चळवळी आपल्याला पाहिजेत त्या. तरी महत्वाचा टॉपिक आहे. हे पण पुढचं आहे. पण बरंच आपलं झालेलं आहे कव्हर. आता आपण थांबू. माझ्या पण डोक्यातून जायला लागले जास्त. थांबायचं चालेल का? आजचं हो टार्गेट सर. आपल्या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग यू शुड आस्क. डाऊट असेल विचार, डाऊट नसेल क्लिअर म्हणा पटपट पोरांनो. क्लिअर आहे? क्लिअर? क्लिअर म्हणा का? म्हणा क्लिअर म्हणा. क्लिअर सर. ठीक आहे, चालेल. भेटू आपण उद्या परत एकदा. थँक्यू फॉर जॉईनिंग गाईज. सी यू टुमारो. बाय बाय. ऐका ऐका ऐका, हे तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर पाहायला मिळणार नाहीत. तुम्हाला हे अनलिस्टेड व्हिडिओ मिळतील. पाठवून देतो तुम्हाला अनलिस्टेड व्हिडिओ नंतर. आताचे कालचे 2 व्हिडिओ पण युट्यूबवर टाकलेले नाहीत. आता बास झालं फुकट. आता आता तुम्हाला अनलिस्टेड व्हिडिओ आणि बाकी सगळे हे व्हिडिओज कुठे जातील? ऍपवर जातील सगळे. ठीक आहे, चालेल. सो थँक्यू व्हेरी मच गाईज. सी यू. बाय.